नाशिकच्या भोंदूखरातला 1 एप्रिलपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली। नाशिक कोर्टाचा निर्णय सरकारी वकिलांकडून 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। भोंदूखराची समोरासमोर चौकशी करायची असल्याचा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता। भोंदूखरात पीडितांना देत असलेलं पाणी आणि पेढे यांचा तपास करायचा असल्याचा सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। प्रकरणाची सखोल चौकशी केली तर अनेक पीडित धाडस करून पुढे येतील असाही युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय। भोंदूखरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटी कडून समन्स। सूत्रांची माहिती, शिवनिका ट्रस्टच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार। शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर। सूत्रांची माहिती, समन्स देणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं नाही। समन्स म्हणजे तपासाचा भाग असून त्यामधून काही चुकीचं वाटलं तर पोलीस कारवाई करतील। रुपाली चाकणकरांना आलेल्या समन्सवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। चाकणकरांवरही गुन्हे दाखल करून अटक करा। खरातला राजकीय पाठबळ देणाऱ्यांना अभय देऊ नका। खरात प्रकरणी चाकणकरांना सहआरोपी करण्याची विकास लवांडे यांची फडणवीसांकडे मागणी। एप्स्टीनला जसं मारलं तसं खरात सोबतही होऊ शकतं। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं। विजय वडेट्टीवारांचं विधान, कायद्यानं खरातला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। वडेट्टीवारांची मागणी। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवालामार्फत देश-विदेशात शेकडो कोटींची हेराफेरी। व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजानं देत असल्याचाही संशय। खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटी कडून पुन्हा तपासणी। तपासणीत खरातच्या कार्यालयातील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीसही थक्क। खरातच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची होती। खरातनं महिलांना कसं भुलवायचा? चौकशीत धक्कादायक माहिती समोर। तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपेबिलिटी ओळखता येत नाही असं खरात महिलांना बोलायचा। खरात महिलांशी गोड बोलून त्यांची स्तुती करून त्यांना जाळात ओढायचा। खरात प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे समोर। दीपक केसरकर अशोक खरातचे सर्वात मोठे हस्तक आहेत। अनेक मंत्र्यांना आणि आमदारांना केसरकरांनी खरातकडे नेलंय। एकनाथ शिंदेंना खरातकडे घेऊन जाणारे हेच ते केसरकर आहेत। संजय राऊतांची दीपक केसरकर यांच्यावर टीका। उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांनाही आरोपी करायचं का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल। दीपक केसरकरांनी 39 आमदारांची नावं जाहीर करावीत। विजय वडेट्टीवारांची मागणी। खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, असं विधान केसरकरांनी केलं होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंद। आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। विलिनीकरणाची चर्चा सध्या कुठेही नाही। विलिनीकरणावर राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतील। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सर्वांनी स्वीकारलंय। TV9 मराठीशी बोलताना सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। रायगडच्या इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवारांचा फोटो गायब। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा फोटो बॅनरवर नसल्यानं चर्चा। राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभावेळचा प्रकार। राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार। ऑपरेशन टायगर होणार की ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळी समजेल। शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचा दावा। लोकप्रियता वाढवण्यासाठी ज्योती वाघमारे विधान करतायत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य, यामध्ये काहीही तथ्यता दिसत नाही। वडेट्टीवार यांची टीका। महापालिका निवडणुका संपताच ठाकरेंच्या शिवसेनेला झटका। ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटेंचा भाजपात प्रवेश।
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। खासदार भुमरेंच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल। दाऊदपुरा भागातील 9 एकर हिबानामा जमीन प्रकरणी गुन्हा दाखल। हिबानामा करून आर्थिक फसवणूक केल्याची होती तक्रार। छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल। बुलढाण्यातील माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा दरम्यान या अफवा खोट्या असून मी काँग्रेसचा असल्याची प्रतिक्रिया राहुल बोंद्रे यांनी दिली आहे। नंदुरबारच्या खोडस गावात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदच्या सभेत गदारोळ। सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी। बेकायदा कामांच्या मुद्द्यावरून नगर परिषदेत जोरदार वाद। संपूर्ण प्रकारामुळे सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाला मोठा दणका। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय। ग्रामपंचायत प्रशासकांना आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयास मनाई। 30 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत मुंबईतील डबेवाल्यांची सेवा बंद राहणार। मुंबईतील डबेवाले पुढील 5 दिवस सुट्टीवर राहणार। चैत्र पौर्णिमेला पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यात्रा असल्याने डबेवाला गावाला जाणार। या काळात डबेवाल्यांचं वेतन कापू नये। डबेवाला संघटनेच्या माध्यमातून विनंती। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं गॅस तुटवडा संदर्भात आणखी एक पत्र। आंबील सणाला जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्याबाबत लोढा यांचं पत्र। मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध करून द्या अशी मागणी। मुख्यमंत्र्यांना चौकशी करायची असेल तर गुजरात राज्याची करा। गॅससाठी सगळ्यात जास्त रांगा गुजरातमध्ये लागल्या आहेत। गॅस तुटवड्यावरून राऊतांचा भाजपवर निशाणा। तर गुजरातचं नाव घेतलं की मराठी अस्मिता जागी होईल असं राऊतांना वाटतं। नवनाथ बन यांचा राऊतांना प्रत्युत्तर। एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालक पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरी। ऑटो रिक्षा घेऊन संजय शिरसाटांच्या घरासमोर रांग लावली। ऑटो एलपीजी गॅसचे पंप बंद झाल्यानं रिक्षाचालक अडचणीत। युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावर परिणाम। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचं आयोजन। बैठकीत उपाययोजनांवर होणार चर्चा। प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। नंदुरबारमध्ये इंधन खरेदीवर तहसीलदारांकडून नवीन आदेश। दुचाकी वाहनाला 1 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल मिळणार नाही। 4 चाकी वाहनाला 5 लिटर तर मोठ्या वाहनांना 30 लिटर डिझेल मिळणार। पेट्रोल पंप चालकांना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश। आखाती देशांमधील युद्धाचा पुण्याच्या ग्रामीण भागातील कार्यक्रमांवर परिणाम। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं आचार्यांचा जेवण बनवण्यासाठी नकार। ग्रामस्थांनी एकत्र येत थेट चुलीवर सप्ताहाचं जेवण शिजवलंय। सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपांना टाळे। सोलापुरातील 18,000 रिक्षाचालकांचा व्यवसाय बंद। रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ। सरकारनं किमान रिक्षाचालकांसाठी गॅस उपलब्ध करून देण्याची रिक्षाचालकांची मागणी। रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसंच दुर्गम भागामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध। या पंपांमधून साधारणतः 10 ते 11 गावांना नियमित इंधन पुरवठा केला जातोय। स्थानिक स्तरावर पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी 2 किमीपर्यंत रांग। पंपांवर एलपीजीचा साठा संपला तरी रिक्षाचालकांची रांग। 20 दिवसात ऑटो एलपीजी गॅसचे दर तब्बल 49 रुपयांनी वाढलेत। एलपीजी मिळत नसल्यानं रिक्षाचालकांच्या शिरसाडांच्या घराबाहेर रांगा। ऑटो एलपीजी गॅसबाबत तोडगा काढण्याची मागणी। गोंदियामध्ये 6 वर्षांनंतर रेशन दुकानाला रॉकेल मिळणार। स्टोव्ह खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू। आखाती देशातील युद्धामुळे सिलेंडरचा तुटवडा। धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाटबंधारे खात्यांची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकली।
31 मार्च पूर्वी पाणीपट्टी भरा अन्यथा पाणी बंद करणार पाटबंधारे खात्याचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यात 6774 गॅस सिलेंडर उपलब्ध। पेट्रोल आणि डिझेलचाही मुबलक प्रमाणात साठा असल्याची पालकमंत्री अशोक उईके यांची माहिती। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन। अकोल्यात गॅस एजन्सी बाहेर रांगेत उभे असताना शंकरराव शिरसाडांचा दुर्दैवी मृत्यू। सरकारनं आर्थिक मदत करावी, कुटुंबियांची मागणी। बुलढाण्याच्या खामगावात गॅस टंचाई। सर्वसामान्यांसोबत लग्न समारंभांनाही गॅस टंचाईचा फटका। गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं मोठ्या अडचणी। गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। धुळ्यातील ओम गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस। वेळेत ग्राहकांना घरगुती गॅस न दिल्यानं नोटीस बजावली। जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांची संबंधित गॅस एजन्सीला भेट। सगळीकडे गॅस तुटवडा असताना मात्र लातूरच्या आशिव गावात गॅस पुरवठा सुरळीत। गावातल्या प्रत्येक घरी पाईपलाईननं गॅस पुरवठा। आशिव गावची ही गॅस सेवा युद्धजन्य परिस्थितीतही ठरते लक्षवेधी। धुळ्याच्या शिंदखेडामधील निमगुळ गावात जलजीवन मिशनचा जल अर्पण सोहळा संपन्न। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण सोहळा। ग्रामस्थांनी एकजुटीनं पाणी पुरवठा योजना सांभाळावी, जयकुमार रावल यांचं ग्रामस्थांना आवाहन। राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। 30 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान पावसाचा अंदाज। अवकाळी पावसानं उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता, मात्र शेतीचं मोठं नुकसान होण्याचाही अंदाज। विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता। विदर्भात येत्या 30 मार्चपासून पाऊस पडण्याचा अंदाज। गेल्या 3 ते 4 दिवसात नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40च्या वर गेला होता। चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाचा पारा चढला। 40.6 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद। शाळा, अंगणवाडी आदींच्या वेळेत बदल करण्याचे शिक्षक विभागाचे निर्देश द्यावेत, जिल्हा प्रशासनाच्या सूचना। गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा। तापमान 39 अंशांवर, नागरिक हैराण। मार्चमध्येच कडक उन्हाची झळ, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। जळगाव जिल्ह्यातील 15 गावात अशुद्ध पाणी पुरवठा। 7 तालुक्यातील पाणी स्त्रोतांची स्थिती चिंताजनक। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले। नंदुरबारमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या निधीतून पाण्याचे टँकर दिलेत। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते टँकरचं वाटप। उन्हाळ्यात ग्रामस्थांना तातडीनं पाणी पुरवठा करणं यामुळे सोपं होणार आहे। बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर तलावातील 60% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे पाणीसाठा घटतोय। पुढील काही आठवड्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याचीही शक्यता। जळगावच्या 7 तालुक्यातील 15 गावात अशुद्ध पाणी पुरवठा। जिल्ह्यातील 1000हून अधिक ग्रामपंचायतींमधील पाणी स्त्रोतांची तपासणी। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले। वाशिम जिल्ह्यात हळद काढणीचा हंगाम सुरू। कडक उन्हात शेतीची कामं सुरू। शेतमजुरांचे हाल। वाढत्या उकाड्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत 5 एप्रिलपर्यंत हळद लिलाव प्रक्रिया बंद राहणार। कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचा मोठा निर्णय। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मुख्य व्यवहार पूर्णपणे ठप्प। हळदीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रायगडच्या माणगावमध्ये कलिंगड उत्पादन शेतकरी अडचणीत। बदलत्या वातावरणामुळे खर्च करूनही उत्पादनात घट आणि कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी संकटात। सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात बंद झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील कलिंगड उत्पादन शेतकरी अडचणीत। 2 रुपये प्रति किलोनं मागितला कलिंगडाचा प्लॉट मागितल्यानं शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान पिकाची रोवणी पूर्ण। वेळेवर रोवणी पूर्ण न केल्यामुळे पिकांची वाढ समाधानकारक होत असल्याचं चित्र। यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता।
जालना जिल्ह्यात एसआयआरच्या कामात टाळाटाळ। जालन्यात 10 बीएलओवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। नायब तहसीलदार विष्णुपंत घुगे यांच्या फिर्यादीवरून जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गटाराच्या कामासाठी तलावातील पाणी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर। गोंदिया शहरातील प्रकार। बांधकामाला पाणी वापरल्यानं तलावाची पाणी पातळी घटली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काम सुरू। आजपासून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात। शहरातील नालेसफाईलाही वेग देण्याचे निर्देश। पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पालिका प्रशासन सतर्क। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील ब्रिज धोकादायक। ब्रिजला कठडे नसल्यानं अपघाताच्या घटनेत वाढ। ब्रिजवर कठडे बसवण्याची नागरिकांची मागणी।